धुळे जिल्ह्याकडे सध्या पावसानं पाठ फिरवली आहे। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आणि धुळे तालुक्यात पावसाअभावी शेतकरी चिंतेत आहेत। भीषण परिस्थिती या सगळ्या शेतकऱ्यांवर ओढवलेली आहे। समाधानकारक पाऊस नाहीये, त्यामुळे लागवड केलेल्या कापूस पिकाची वाढ झाली नाहीये। कापूस नाहीये, त्यामुळे अर्थात शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट आता ओढवलेलं आहे। जमिनीतला ओलावा संपलाय आणि रोपं सुद्धा आता करपतायत। दुबार पेरणीची संधी सुद्धा हातची गेली आहे, त्यामुळे आता मोठं संकट या सगळ्या शेतकऱ्यांवर आहे। संपूर्ण राज्यात पाऊस बरसत असताना धुळे जिल्ह्याकडे मात्र पावसानं पाठ फिरवली आहे आणि यामुळे धुळे तालुका आणि शिंदखेडा तालुक्यात भीषण वास्तव बघायला मिळतंय। आपण आता शिंदखेडा तालुक्याच्या कापूस पिकाच्या क्षेत्रात आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मे पासून या कापसाची लागवड करण्यात आली आहे, मात्र अद्यापही पावसाअभावी 1 फुटापेक्षाही जास्त मोठं रोप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही। त्याचं कारण असं आहे की गेल्या 2 महिन्यापासून मुसळधार पाऊस नाहीये, समाधानकारक पाऊस नाहीये आणि त्यामुळेच येथील कापूस पिकाचं वाढ खुंटलेली आहे आणि काही कापसाचे रोप आता या ठिकाणी करपू लागलेली आहेत। शेतकरी चिंतेत आहेत। 2 महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे येथील शेतकरी चिंतेत बघायला मिळत आहेत। एकीकडे युरिया मिळत नसल्यामुळे येथील शेतकरी चिंतेत होते, तर दुसरीकडे आता पाऊस वेळेवर येत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। दुबार पेरणीचं संकट येथील शेतकऱ्यांवर ओढवलंय, मात्र आता दुबार पेरणीचं संकट असताना दुबार पेरणी देखील करता येणार नाहीये। त्यामुळं पाऊस केव्हा पडेल या प्रतीक्षेत शेतकरी आहेत आणि नक्कीच यामुळं प्रशासनाने आमच्याकडे बघावं, प्रशासनानं शेतीच्या बांधावर यावं, शेतीच्या बांधावर येऊन तपासणी करावी आणि आर्थिक मदत करावी अशी आशा येथील शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।